श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण भगवान शिवशंकराचे शनिवारचे काल अष्टमीचे सर्व दुःख संकट दूर करणारे निवारण करणारे उपाय पाहणार आहोत. तर शिवभक्ताने भगवान शिवावर विश्वास ठेवूनच हे उपाय करायचे आहेत. शिवपुराण हे 18 पुराणापैकी एक पुराण असून ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तांशी संबंधित कथा आहेत, ज्यात आपण भगवान शंकराच्या लीला, उपाय, उपासना, नियम हे समाविष्ट आहेत. ज्यांना ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळते, शिवपुराणाचे महत्त्व वर्णन याचं कथामध्ये आढळते. या शिवपुराणानुसार तसेच आध्यात्मिक पुराणानुसार आज आपण शनिवारच्या दिवशीचे आलेले काल अष्टमीचे उपाय पाहणार आहोत. नंबर 1. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप दुःख आहे, पैशाची कमतरता आहे, तुम्हाला स्वतःला खाण्यासाठी सुद्धा अपुरा पडत असेल तर शनिवारी काल अष्टमी आलेली आहे. भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन माझ्या भोलेनाथाची मनोभावे विधीपूर्वक सर्व पूजा करावी, शृंगार करावा. प्रथम जे काही साहित्य तुम्ही घेऊन गेला आहात, जल अर्पण करावे, जलाभिषेक करावा, इबीत, रोली, चंदन या सर्व शृंगार करावा. जे काही तुमची मनोभावा घेऊन गेलेले सर्व साहित्य अर्पण करावे. ते झाल्यानंतर माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीच्या हस्तकमलाच्या ठिकाणी 1 बेलपत्र 7 शमीपत्र स्पर्श करून बाबा भोलेनाथाला समर्पित करावे असे म्हटले जाते. माता पार्वती भगवान भोलेनाथाच्या कानामध्ये सांगतात. भगवान भोलेनाथ आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात. नंबर 2. काल अष्टमी दिवशीचा हा विशेष असा खूप प्रभावशाली उपाय आहे. जर तुम्ही एखादे खूप मोठ्या समस्येत भेडसावत असेल, त्यावर काही उपाय निघत नसेल तर शिवमंदिराजवळ एक बेलाचे झाड असेल तर ते झाड शोधावे. त्या बेलाच्या झाडाखाली मूग किंवा तांदूळ घेऊन बेलपत्राच्या झाडाखाली एखादा खडा असेल म्हणजेच कंकर असेल तर त्याला शिवस्वरूप मानून त्याची मनोभावे पूजा करावी. भगवान शिव त्यांना पाण्याने भरलेल्या 1 लोटा जलाने स्नान घालावे. जल अर्पण केल्यानंतर 1 अख्खा तांदूळ 1 अख्खा मूग चंदन अबीर लावून मनोभावे पूजा करावी. 1 तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. हे सर्व झाल्यानंतर आपल्या मनातील सर्व समस्या भगवान शिवासमोर मांडाव्यात. त्या समस्यातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर काढले जाईल. भगवान भोलेनाथाचा तसा आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 3. तुम्ही गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारच्या दिवशी काल अष्टमी आलेली आहे. तर काल अष्टमी दिवशी जे गाईचे गोबर शेण असते ते प्रज्वलित करून त्याची राख करावी, म्हणजेच भस्म तयार करावा. ते भस्म, शेणाची राख आणि गंगाजल थोडेसे पाणी मिसळून पेस्ट तयार करावे. भगवान भोलेनाथाचा महामृत्युंजय मंत्राचा जप करत जो व्यक्ती खूप आजारी आहे, त्या आजारातून त्याला बाहेर पडताच येत नसेल तर रुग्णाला सर्व अंगाला ते मिश्रित जल लावावे. असे केल्यास त्या व्यक्तीला आराम लवकरात लवकर मिळतो, त्यातून तो लवकर बाहेर पडतो. नंबर 4. तुम्ही आर्थिक समस्येतून आर्थिक तंगीमुळे खूप त्रस्त झालेला असाल. प्रदोष काळामध्ये एका बेलपत्राला लाल चंदन लावून मनोभावे शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे देवी लक्ष्मीही प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त होऊन आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. नंबर 5. तुमच्या घराला आणि घरातील कुठल्याही व्यक्तीला नजरदोष, नजरबाधा किंवा कुठलीही बाधा झाली आहे असे वाटत असेल तर अष्टमीच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी काल अष्टमी आलेली आहे, तर त्या दिवशी 12 काटे असलेला धोत्र्याचे फळ घेऊन भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि 7 वेळा अर्धपरिक्रमा घालून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यानंतर ते धोत्र्याचे फळ घरी घेऊन यावे. जर हा उपाय तुम्ही घरीच केला असेल तर शिवावरच ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जो धोत्र्याचे फळ समर्पित केले होते ते घेऊन आल्याने त्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये लटकवावे. यामुळे नजरदोष दूर होतो. नंबर 6. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला खूप कर्ज झाले आहे, त्यातून बाहेर पडायचे असेल तर काल अष्टमी दिवशी बटकेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून
काल अष्टमी दिवशीपासून सलग 11 दिवस 1 लोटा जल वडाच्या झाडाखाली अर्पण करा. हळूहळू तुमच्या कर्जाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला त्यातून काही ना काही नक्की मार्ग निघेल. नंबर 7, 2 हिरवी वेलची त्याच्यावरती चिमूटभर हळदीची पेस्ट करून लावावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 2 दिवे तयार करून त्यामध्ये तूप घालून तसेच थोडेसे काळे तीळ टाकून श्री गणेशाच्या मूर्तीसमोर तो दिवा प्रज्वलित करावा. त्यामध्ये 1 वेलची टाकून ओम गण गणपते नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करावा. जप करत असताना मनामध्ये ऋणमुक्तीसाठी गणेशाला प्रार्थना करावी. त्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये लहान होल पाडून त्यामध्ये दुसरी विलायची पुरावी. त्यावरच तो दुसरा कणकेचा दिवा प्रज्वलित करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः असा 108 वेळा जप करावा. मनामध्ये महादेवाचे स्मरण ठेवावे. मनोभावे श्रद्धेने विधीपूर्वक तो जप करावा. त्यानंतर मातेकडून ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करावी. नंबर 8, काल अष्टमी दिवशी शक्य झाल्यास तुम्हाला जर नर्मदा नदीतून निघालेला कंकर मिळाला किंवा आणला तर अष्टमीच्या दिवशी शिवलिंगाची स्थापना करावी आणि त्याचे रोज या दिवसापासून पूजन करावे. यामुळे तुमच्या घरात कधीही अकाली मृत्यू येणार नाही, संकटाशी सामना करावा लागणार नाही. नंबर 9, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गंभीरातील गंभीर आजार असल्यास त्यातून बाहेर पडायचे असेल तर काल अष्टमीच्या दिवशी शमीच्या झाडाचे फूल आणि 1 लोटा जल घेऊन नीलकंठेश्वर महादेवाचा जप करावा. जप करत असताना ते फूल आणि जल शिवलिंगावर समर्पित करावे. यानंतर नीलकंठेश्वर महादेवाचे नाम घेऊन जे जल समर्पित केलेले होते ते एका पात्रात घेऊन यावे आणि जो आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अंगाला लावून थोडेसे पिण्यासाठी द्यावे. यामुळे खूप चांगला फायदा होणार आहे. नंबर 10, शमीची 11, 21, 51 पाने घेऊन ती मधात बुडवून भगवान शंकराच्या शिवलिंगाची मनोभावे समर्पित करावे. शिवपुराणातील लिंगपुराणात असे विशेष म्हटले आहे की आपण शमीची पाने मधात बुडवून शिवलिंगाला समर्पित करतो तेव्हा भगवान भोलेनाथ आपल्याला ऋणातून मुक्त करतात. हा उपाय काल अष्टमीला विशेष असा उपाय मानला आहे. नंबर 11, प्रत्येक समस्यातून दुःखातून बाहेर पडण्यासाठी अष्टमीच्या दिवशी नीलकंठेश्वर महादेवाचे स्मरण करून शिवलिंगावर शमीचे फूल प्रथम माता पार्वतीच्या स्थानावर समर्पित करून त्यानंतर शिवलिंगावर कंकरवर समर्पित करावे. त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून मनोभावे प्रार्थना करावी. तुमची मनोकामना नक्की पूर्ण होते. नंबर 12, काल अष्टमी दिवशी प्रदोष काळामध्ये 2 ठिकाणी दिवा प्रज्वलित करावा. ज्यावेळेस तुम्ही मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश करता त्या ठिकाणी उजव्या साईडला 1 दिवा प्रज्वलित करावा आणि दुसरा दिवा बेलाच्या झाडाखाली प्रज्वलित करावा. दोन्ही दिवे प्रज्वलित करत असताना भगवान शिवशंकराला मनापासून प्रार्थना करावी. हे नंदेश्वर, जेव्हा तुम्ही प्रदोष काळात ब्रह्मांडातून भ्रमण फिरत असता तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केला आहे. माझ्या घराच्या दारावरही जरा दया दाखवा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये एक समस्या झाल्यानंतर दुसरी समस्या येत असेल तर दुसरी झाल्यानंतर तिसरी येत असेल तर यातून लवकरात लवकर तुम्हाला मार्ग निघेल, मुक्ती मिळेल. नंबर 13, तुम्हाला प्रत्येक कामात खूप अडथळे येतात, ते काम पूर्ण होत नाही असे वाटत असेल तर काल अष्टमी दिवशी 21 मूग, 1 तांदळाचे अखंड दाणे, 21 बेलाचे पाने घेऊन भगवान शिवाच्या शिवालयात जाताना पायामध्ये चप्पल घालायची नाही. हे सर्व घेऊन जाताना मनामध्ये ओम नमः शिवाय या नामाचा जप ठेवावा. भगवान शिवाच्या उंबऱ्यावर ते 21 अखंड तांदूळ ठेवावे. ते तांदूळ ठेवत असताना त्या तांदळाला कोणाचा पाय लागणार नाही अशा प्रकारे ठेवावे. त्यानंतर मुगाचे धान्य भगवान नंदीच्या पायाजवळ ठेवावे. जो उंच पाय असतो त्या पायाजवळ ठेवावेत आणि 31 बेलपत्र जलाधारीमध्ये जिथून पाणी येतं त्या ठिकाणाला अशोक सुंदरीचे स्थान म्हणतात, तिथे ते पाणी समर्पित करावे. तुम्हाला एक पान समर्पित करायचे आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करायचे आहे तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.